अभी लोकल बॉडी के चुनाव हुए, 20 दिन के बाद में वोट गिनती हो रही, जहाँ पे कोई विश्वास ही नहीं, वो लोग बोल रहे हैं कि हम लोग सबके सब चुन के आ रहे। कल तक तो वो बोल रहे थे कि हमने हार मान ली है। ऐसे भी लोग अब वो छाती सीना छान ठोक कर बोल रहे हैं। इसका मतलब यही है कि कुछ तो गड़बड़ी है। असर कल पार्लियामेंट में इलेक्टोरल रिफॉर्म्स में जिस तरह से चर्चा हो रही थी, उस दौरान राहुल गांधी ने आरएसएस पे काफ़ी टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि आरएसएस जितने भी इंस्टीट्यूशंस हैं उन पे कैप्चर कर रही है, चाहे वाइस चांसलर की नियुक्ति हो या चांसलर की नियुक्ति हो, उनकी कैपेबिलिटी अचीवमेंट्स नहीं देखे जा रहे हैं, बस आरएसएस के आइडियोलॉजी से कनेक्टेड है। 100% है। गोंडवाना यूनिवर्सिटी में, अगर यहाँ के नागपुर में विदर्भ की जो गोंडवाना यूनिवर्सिटी गढ़चिरौली में, उसमें युग पुरुष हेडगेवार का अगर पाठ पढ़ाया जाए तो इससे क्या साबित हो रहा है? युग पुरुष कौन है? बाबा साहब अम्बेडकर है। युग पुरुष कौन है? तो महात्मा गांधी होना चाहिए। हेडगेवार जी कैसे हो सकते हैं? तो उन्होंने कहा था कि संविधान सब क्षेत्रों पर कब्जा करने जा रहे हैं। राहुल गांधी झूठ नहीं बोल रहे हैं, सच बोल रहे हैं। जितने भी आप वीसी देख रहे हो वो किस विचारधारा से, कहाँ से है, कुछ गवर्नर कहाँ से है, ये सब दिखने में आता है। वो हमको गवर्नर एजेंडा के तहत हो रहा है आपको लगता है? 100% ये फिक्स एजेंडा है। इसको, इस देश को पूरा आरएसएस के कब्जे में देने की पूरी तयारी और प्लॅनिंग हो चुकी है। वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत त्यांना विदर्भीय जनतेची मताची चिंता नाही, विदर्भाच्या लोकांची चिंता नाही, त्यांना मित्र पक्षाची चिंता लागली आहे। मित्र पक्ष आता महत्त्वाचे झाले आहेत भारतीय जनता पक्षाला। त्यांचे मित्र पक्ष त्यांच्यासोबत नाहीत किंवा साथ देत नाहीत, म्हणून वेगळा विदर्भ होणार नाही। म्हणजे सत्तेसाठी महत्त्व त्यांना काय आहे तर मित्र पक्षाचं आहे, सत्ता उभवण्यासाठी। आणि ज्या विदर्भाच्या भरोश्यावर विदर्भाचा नारा लावून नेहमी सत्ता आणि विदर्भातील मतं बळकवून अधिकाधिक आमदार निवडून येतात, त्यांना विदर्भाचा विसर पडला आहे आणि विदर्भातील जनतेशी काही देणं घेणं नाही आहे। त्यांचे ते अलायन्स पार्टनर आहेत, त्यांच्याबरोबरच त्यांचं देणं घेणं आहे, हे आता सिद्ध झाले। सर, सभागृहात ज्या ज्या विषयांच्या चर्चा असं म्हणणं आहे, शिंदे शिवसेनेच्या विदर्भातील आमदारांचं असं म्हणणं आहे काहीही गरज नाही आहे वेगळ्या विदर्भाची, अखंड महाराष्ट्र हीच आमची भूमिका आहे। नाही, कोणाची वेगवेगळी भूमिका होऊ शकते। याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे आता काल मी पाहिलं सुधीर भाऊंचं मग की आमच्याकडे 123 होते, आता 132 आहेत। तुम्ही उद्या म्हणलं तर 145 होतात, आम्हाला माहीत आहे। त्यामुळे तुमची नियत आहे का देण्याची, हा प्रश्न आहे। नियत जर साफ नसेल तर तुम्ही पळवाटा शोधू शकता, हे त्याच्या उत्तरातून आम्हाला दिसलं। सर, सभागृहात ज्या चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत किंवा पूर जो आलेला होता त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होताना दिसत नाही। सगळे मुद्दे आता सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आहे, उद्या आमचा पण प्रस्ताव त्याच्यावरच आहे, शेतकऱ्यावरच चर्चेमध्ये आहे। आम्ही जो देणार तो प्रस्ताव आता सत्ताधाऱ्यांनी दिलेला आहे। काल चर्चा ऑनलाईन आहे, आज चर्चा त्याच्यावर होणार आहे, त्या प्रस्तावावर। त्यातून शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्न मांडले जातील, आम्ही मांडू। आज त्याची चर्चेला सुरुवात। चरणसिंग ठाकूर म्हटले की अजितदादा शेतकऱ्यांच्या कॉलेजच्या ह्याच्यावर फाईलवर सही करत नाही आहे, 4.5 महिने झाले कृषी कॉलेजची फाईल पडलेली आहे। कोण म्हणले? चरणसिंग ठाकूर, भाजपचे आमदार। आता त्यांनी सीएमला साहेबांना सांगावं आता ते, म्हणजे याचा अर्थ असा आहे की यांची सही ते करत नाही, त्यांच्यावर हे सही करत नाही। म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की सत्तेतील हे तीनही ट्रिबल इंजिनचं सरकार सह्या करत आहेत एकमेकाच्या फाईली अडवत आहेत आणि एकमेकाची जिरवत आहेत, हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामुळं मला वाटतं की लेखी स्वरूपात तक्रार केली असते माध्यमापेक्षा जाण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्याकडे की तुमचे उपमुख्यमंत्री सही करत नाही तर आमची फाईल अडवली, तर मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर केली असती।